सखी सावली काव्यांजली. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता होस्ट आणि दोस्त प्रीतम. मित्रांनो, आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की आज आहे मैत्रीचा दिवस. सो सगळ्यांना विश यू अ हॅपी हॅपी फ्रेंडशिप डे. मित्रांनो, मैत्री ही आपल्या आयुष्यात प्रत्येकाला हवीशी गोष्ट आहे. एक चांगला मित्र म्हणजे आपला ऑक्सिजन असतो. आनंदाच्या दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात तो आपल्या सोबत असतो. तुमच्या आयुष्यात एक तरी असा जवळचा मित्र असेल ज्याला तुम्ही बेस्ट फ्रेंड म्हणता. आज मी सुद्धा माझ्या आयुष्यातल्या एका बेस्ट फ्रेंडशी तुमची ओळख करून देईन. अरे वा, प्रीतम तुझी बेस्ट फ्रेंड? बरं, मुलगा आहे की मुलगी? वेल, ते तुम्हाला गेस करायचंय. आणि ती व्यक्ती इथेच आहे स्टुडिओमध्ये. अंजली, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत लाईव्ह शो करायचा आहे. काय? हो, चला. सो मित्रांनो, माझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव आहे अंजली. अंजली, आज आपण इथे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतो. आई 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 पटकन आहे. आई आता ये ना. काय असतं ग तुझं ओरड? हे बघ, फ्रेंडशिप डे माझ्या खूप जवळचा विषय. तुम्हाला फ्रेंडशिप डे बद्दल काय आमच्या प्रेक्षकांना सांगायचं? नमस्कार, सगळ्यांना शुभेच्छा. ओके, अंजलीनी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत फ्रेंडशिप डेच्या. तुलाही खूप शुभेच्छा. प्रीतम, तुम्ही आता बेस्ट फ्रेंड्स आहात, तर आज आम्ही तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार आहे. वाव, दॅट्स ग्रेट. तर चला रॅपिड फायर खेळूयात. डन. अंजली, आधी तू. ओके. प्रीतमचा आवडता रंग कुठला? ब्ल्यू. करेक्ट आहे, ब्लू. त्याला चहा आवडतो की कॉफी? जायफळ घातलेली कॉफी. करेक्ट. त्याचं फेवरेट फूड? आशू, तुला सगळंच माहितीये ग प्रीतम बद्दल. ओके प्रीतम, आता तू बरं का? येस, आय एम रेडी फॉर इट. मला सांग, अंजलीचा फेवरेट कलर कोणता? पिंक नाही, येलो नाही. बरं, आवडतं पुस्तक? पुस्तक तिचं कुठं मला नाही माहिती. तेही नाही माहित. अरे, मग आवडतं फूल कोणतं? हा, हे माहितीये मला, मोगरा. येस. ओके, हे तरी माहितीये, पण ह्या राऊंडची विनर आहे अंजली. बघा मित्रांनो, यावरून मला एक गोष्ट कळलेली आहे की अंजली तर माझी बेस्ट फ्रेंड झालेली, पण मी अजून अंजलीचा बेस्ट फ्रेंड होऊ शकलो नाही. पण मी त्यासाठी नक्की प्रयत्न करत राहीन. आशू, प्रीतमला अंजली बद्दल फारशी माहिती नाहीये. तरी तो तिला बेस्ट फ्रेंड का म्हणतोय मग? Okay guys, let's celebrate this happy friendship day by giving this special gift to my special. Okay? So guys, आजच्या शो मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी हॅपी फ्रेंडशिप. हॅपी फ्रेंडशिप टू यू. आशू, काय कसला डे? बेस्ट फ्रेंड म्हणजे काय असतं ग? अगं, म्हणजे जवळचा मित्र किंवा मैत्रीण. प्रेम आणि सुमन कसे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतात तसंच. अरे देवा,
म्हणजे आधी त्यांची ओळख होते, हो. मग मैत्री, मग प्रेम आणि मग लग्न. हो. जळलं मेलं. ह्या दोघांचंही असंच झालं तर? हा. हा काय हा? मग तू बस कबूतर बनून त्या दोघांमधली गुटुरगू करत. डोकं बडवण्यापलीकडे ना काही राहिलं नाही हातात माझ्या. आहे एक उपाय आहे, आता तोच करावा लागेल. आई, मला तुमचं म्हणणं पटत नाहीये. मला वाटतं हे सगळं चुकीचं आहे. काय चुकीचं आहे ग? अंजलीसाठी प्रीतम सारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. त्यात अडचण कसली वाटतेय तुला? आई, प्रीतमच्या आयुष्यात आधी जे काही झालं त्याची अडचण. तो निकिताला पूर्णपणे विसरला आहे की नाही आपल्याला काहीच माहिती नाही. आणि त्याच्याकडून खात्रीशीर असं काही कळल्याशिवाय आपण लाडूचा त्याच्यासाठी विचार करू नये असं मला वाटतं. मला लाडूच्या आयुष्याचा खेळ करायचा नाही आहे. अगं, खेळ कशाला होईल? उलट तिचं भलं होईल. मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय काव्या. मला वाटलं होतं हे सगळं ऐकून तुला आनंद झाला असेल, पण तू नाही का म्हणते हेच कळत नाहीये मला. आई, प्रेम असेल तरच हे लग्न व्हावं असं मला वाटतं, नाहीतर नाही. मी यापुढे तुम्हाला तू म्हणे. ओके. मी यापुढे तुला तू म्हणे. That's right. विशूच्या बाबतीतही असंच मत होतं तुझं. पण लग्नाला 12 वर्ष झालीत, सुखाने नांदताय ना तुम्ही. तुझ्या प्रेमाने शेवटी बदललाच ना तो. काव्या, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. सुरुवातीला माझा निर्णय पटला नाही तरी तोच योग्य ठरतो याचा अनुभव आहे तुला. त्या दोघांच्या बाबतीतही सगळं चांगलंच होणार, तू बघशीलच. तू कुठल्याच बाबतीत सुटेबल नाहीयेस ग. त्याला पसंत नसलेल्या मुलीसोबत लग्न केलंय त्यांनी, आणि आता जबरदस्तीनं त्याला तिच्यासोबत संसार करावा लागतोय. तुम्ही काहीही म्हणा, पण आमचं लग्न ही एक तडजोडच आहे असं मला अजूनही वाटतं. यांनी मला अजूनही मनापासून स्वीकारलेलं नाही. आणि प्रीतम तर आधी पूर्णपणे निकितामध्ये गुंतलेला होता. तो तिची जागा लाडूला देऊ शकेल? भोंगी, ढालगज, लबाड बाई आहे. अहो कोण? मी? काही काय बोलताय? प्रमिला ताई अहो, तुम्ही नाही हो. मग मीनाक्षी ताई. यांना दुसऱ्यांच्या प्रकरणात नाक खुपसायची गरजच काय असते? काही नाही हो, मुद्दाम पिल्लू सोडलं असणार आहे. बघा ना, आता मी अंजलीसाठी चांगलं स्थळ घेऊन गेले होते तर तोंडावर नकार दिला ह्यांनी माझ्या. पण मी काय म्हणते, मीनाक्षी ताई काही बोलल्या का? म्हणजे अंजलीसाठी कोणतं स्थळ पाहिलंय ते? नाही ना, हो खोदून खोदून विचारलं मी त्यांना, पण तोंड उचकटतील तर शपथ. प्रीतमचं स्थळ असणार. प्रीतमचं. हो, चांगलं बोलता येत नसेल तर बोलू नका ना. हे अभद्र कशाला बोलताय? तर चांगलंच बोलतोय मी.
तुमचं बोलणं ऐकलं आणि त्याच्यावरनं मी अंदाज मानला एवढंच. तुम्ही ना स्वतःच्या मुलीचा विचारच करू नका, सतत त्या अंजलीचा पुळका. तुझं अंजलीकडे मीच लक्ष देणार. तिच्यासाठी तू स्थळ शोधणार म्हणजे बघायलाच नको. जा ना, आता कुठे जाताय ना. तुझ्या तोंडाला लागल्यामध्ये ना काही अर्थ नाही. मग कशाला लाग खूप असता मध्ये मध्ये. हे म्हणाले ते खरंही असू शकतं. मीनाक्षी ताईने अंजलीसाठी पाहिलेलं स्थळ प्रीतमच असणार. तो हार माझा आहे. मी स्वतःच्या हाताने दिला हिला. प्रमिला ताई, माझं एक काम कराल. मी म्हणजे नेहमीपेक्षा जास्त पैसे मिळतील हं तुम्हाला. कुठलं काम? मीनाक्षी ताई, तुम्ही असा लो शेर, पण मी पण 1.25 शेर आहे, विसरू नका. प्रीतमचं लग्न अंजली सोबत लावून देत आहे का? तुम्हाला पुरून उरते का नाही बघा मी. तर तुझ्या पापांचा घडा भरलाय. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला आलोय. आमच्या प्राचीला किडनॅप करायची हिम्मत कशी झाली ग तुझी? श्रेष्ठा, तू स्वतः तिला किडनॅप केलंस आणि तिला सोडल्याचं नाटक करतेस तू. तुझा खेळ संपलाय श्रेष्ठा. आम्हाला सगळं कळलंय. काल हात जोडून तुझे आभार मानले तर त्याच हाताने तुला थोबडा असं वाटतंय. तू स्वतः आई नाहीयेस ना, म्हणून एका आईचं दुःख कळत नाहीये तुला. तू खूप दुष्ट आणि विकृत आहेस. पण तुला अशी सोडणार नाही मी. माझ्या मुलीला त्रास देतेस, तिला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतेस तू. मॅडम, अटक करा हिला आणि फरफटत घेऊन जा इथून. श्रेष्ठा, तू माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळली आहेस. तुला माफी नाही. नाही, मी काय नाही केलंय. तुम्ही असं नाही करू शकत. तूच केलंय. मी खरंच काय नाही केलं. करा तुम्ही अटक. मी काय नाही केलं. तूच केलंयस. पुरावे आहेत आमच्याकडे तसे. घेऊन जाईल. असं नाही करू शकत. मला सोडा. मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. मला सोडा. मला सोडा. मी काय नाही केलं. मला सोडा. Oh my God, किती वाईट स्वप्न पडला. हे दिवसा कधी डोलकी लागली कळलंच नाही. हे स्वप्न
खरं ठरलं तर नाही असं होतं का? अगं काय झालं? अगं किती जोरात ओरडलीस तू, बाहेरपर्यंत आवाज आला. काय झालं काय? मी हो तू. काही नाही. काही नाही. काय उगाच ओरडलीस तू? हा, तू बरी आहेस ना? किती घाम आलाय तुला बघ. आई ओके? या आय एम परफेक्टली फाईन. तब्येत बरी आहे तुझी? ओके. ओके गाइस, लेट्स सेलिब्रेट दिस हॅपी फ्रेंडशिप डे. मैत्री झालीच आहे तर मी इथून पुढे तुम्हाला नाही म्हणणार, तुला पण एक आहे. कुठली अट? तुम्ही पण मला अरे तुरे करायचं. बोल, हे करशील की नाही पेपरवर? ही बघ, ही तुझीच पोरगी आहे ना? पेपरवर साईन नाही केलीस तर तुझी मुलगी. नाही नाही, माझ्या मुलीला काही करू नका. तुम्ही सांगा तिथे सही करेल मी. ठीक आहे, हा शहाणा झालाय. याचं बघून तुम्ही पण शहाणे व्हा. आता तुम्हाला पण याच्यासारखं समजवायला लागेल. समजलं का नाही? परवापर्यंत मला दुकानाच्या बदल्यात प्रत्येकाला 10 लाख रुपये कॅश मिळतील. सर्व पेपर साईन करून ठेवा. समजलं ना? सही करणार नाही. काय म्हणालीस? बरोबर ऐकलंस, सही करणार नाही. तुला जे करायचंय ते कर, मी नाही घाबरत. त्या खोपडीवर अजून गन नाही ठेवली ना, म्हणून घाबरत नाहीये. एकदा का खोपडीवर गन ठेवली, एक बाजूला जरी गोळी मारली ना तरी थरका पुढेल तुझा. हो का? ठेव ना बंदूक. गरजच नाही त्याची. चिल्लर आहेस तू, चिल्लर. आणि कोणाच्या जोरावर एवढी हिंमत दाखवतेस तू? हा, तू एकटी नडणारच मला? कोण आहे तुझ्या पाठीमागे? ही भित्री शेलपट माणसं. ऐकलत का? तुम्हा सगळ्यांना हा भित्री आणि शेळपट माणसं म्हणतोय. सामान्य माणसाची ताकद काय आहे ना, याला कळलं नाही अजून. दाखवून द्यायला की आपण ह्याला अजिबात घाबरत नाही. अंजली, शांत राहा. अशा लोकांशी आपण वाकड्यात नाही शिरू शकत. उद्या आपलं काही बरं वाईट केलं तर? होई असली माणसं आपल्याला भीती दाखवून लुबाडतात. आपण सगळे एकत्र आलो ना की ह्यांचा काही चालणार नाही. याला घाबरून आपण आपल्या हक्काची जागा घालवायची? मुळीच नाही. मी लढणार, मी विरोध करणार. बोला, कोण कोण आहे माझ्या बरोबर? कोणीच नाही. फुकट सही कर आणि घरी जर कोणी नाही येणार तुझ्या मदतीला.
झालं पिटली हाऊस. तुला सांगत होतो ना की पोरी घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण माझं फुलाचं दुकान सोडणार नाही. अंजलीताई, आम्ही पण तुझ्या बरोबर आहोत. घाबरू नकोस, आम्ही पण तुझ्या पाठीशी आहे. बघितलंस, ही आहे माझी ताकद. श्रेष्ठा कॉफी घे. तू मगाशी खूपच डाऊन होतीस, कॉफी पी, बरं वाटेल. हा बोल आहे. काय आज संध्याकाळी श्रेष्ठाला? ओके, सांगतो. हा, काय झालं? आईने तुलाच डिनरला बोलवलं. मला? हम्म. का? कशासाठी? कशासाठी म्हणजे तिने मेसेज द्यायला सांगितलंय तुला. ती तुझी आतुरतेने वाट बघते. यांनी मला असं अचानक जेवायला कशासाठी बोलवलं असेल? आणि वाट बघतायत म्हणजे यांच्या मनात काही ओ नो. विश्व ऐक ना, मी आज नाही, सम अदर टाइम. अदर टाइम का? नाही श्रेष्ठा, यू हॅव टू कम. अगं ती बोलवत आहे ना तुला, आणि मला कळत नाही झालं काय तुला. मगाशी घाम फुटला होता, आता पाणी प्यालीस तू. काय ओके? या ॲब्सोल्युटली ओके. रिअली? या. ओके, संध्याकाळी भेट. अरे या वाईस आहे आलं. हे मी पाहिलं बरं मोबाईलवर, तुने दाखवलं मला. प्रीतमची आणि तुझी मैत्री झाली आहे ना? काय ते बघू तेच बांधलं ना त्याने तुला. आणि हे सगळं तात्पुरतं आहे, समजलं? असं का म्हणतेस काकू? पण तेच खरंय, तू म्हणजे त्यांच्यासाठी टेम्पररी ऍडजस्टमेंट आहेस. काही काय? अगं हो, निकिता त्यांची मैत्रीण होती तेव्हा त्याने तुला विचारलं, आता हिच्याबरोबर टाइमपास करेल, मग अंजली बरोबर. लग्न होईपर्यंत किती मैत्रिणी बदलतील. अगं आशू, मोठ्या घरचा मुलगा आहे तो. आज एका मैत्रिणीकडून मन भरलं की मग कुठे दुसरी मैत्रीण, मग आणखी तिसरी. नुसती मैत्रीण नाही, खास मैत्रीण. हो, खास मैत्रीण म्हणजे बेस्ट फ्रेंड. हे बघा, प्रीतम असे नाहीये. तुम्ही त्यांना अजिबात ओळखत नाही, पण मी त्यांना चांगलं ओळखते. त्यांनी मनापासून माझ्याशी मैत्री केली आहे. त्यांनी खरंच मला त्यांची बेस्ट फ्रेंड मानलंय. कार्टीचा तोरा काही कमी झालेला नाही अजून. यांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्याआधी तिला बेसण घालावी लागणार आहे.
बसा ना श्रेष्ठाताई. हो. तुम्ही आमच्या प्राचूसाठी इतकं केलं, मग आमची पण इच्छा होती की तुमच्यासाठी पण आम्ही काहीतरी करावं. मग आईंनीच सांगितलं की तुम्हाला जेवायला बोलवूया म्हणून. आणि हे एकदा म्हणाले होते की तुम्ही एकट्याच राहता इथे, म्हटलं तुम्हाला जेवायला बोलवावं, म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर जेवलात की आम्हालाही छान वाटेल आणि तुम्हालाही छान वाटेल. अच्छा, म्हणजे सहजच बोलवले तर. वाटलं होतं तसं काही बॉम्ब वगैरे पडणार नाहीये माझ्यावर. थँक्यू, मलाही खूप छान वाटलं. प्राची आता पुन्हा तिच्या फॅमिली बरोबर आहे, ह्याचाच आनंद खूप मोठा. बेटा कशी आहेस आता? मी छान आहे. आता भीती नाही ना वाटत आहे? नाही, नॉट एट ऑल. माझे सुपर हिरो डॅडू आणि माझी आई जर माझ्यासोबत असले तर मी कशाला घाबरू. मी लकी आहे कारण मी त्यांची मुलगी आहे. मला या फॅमिलीच्या जवळ जाता यावं म्हणून हिला किडनॅप केलं होतं. इथे तर उलटच झालंय. यांचा इमोशनल फॅमिली ड्रामा बघायची वेळ आलाय माझ्यावर. प्राची, तुला ज्या माणसांनी पळवलं त्यांचे चेहरे लक्षात आहेत का ग? हो, लक्षात आहे ना. ते माझ्या समोर आले तरी मी त्यांना सहज ओळखू शकते. अगं काय करते आशू? एक दिवस वाढायला सांगितलं तर असं नाटक करणार आहेस तू? लोणचं आहे ते भाजीसारखं काय वाढलेस? आणि आशू, भाजी डाव्या बाजूला नाही उजव्या बाजूला वाढतात. तू मला वाढताना बघत नाहीस का? त्याने काय फरक पडतोय? सगळं पोटातच जाणार आहे ना. अगं पण आशू, अरे काय हा गावपणा? कोण आहेस तू? तुम्हा सगळ्यांचा बाप आहे मी. भाषा जपून वापरायची. तू असा घरात घुसतोस आणि जेवणाचं ताट उडवून देतोस. हौस नाही मला. या पोरीने इथं यायला भाग पाडलं मला. अरे माझ्या कर्मा, आता हे काय नवीन उद्योग करून ठेवलेस ग? आधी ते नितीनचं प्रकरण, आता हे काय? काकू, मी काही केलेलं नाहीये. आणि तुझी इथे याची हिंमत कशी झाली रे? दुकानाच्या इथून हकलवलं तरी लाज नाही वाटत का? मी जे काम करायचं ठरवतो ना, ते करताना लाज, लज्जा, संस्कार या गोष्टी मध्ये येऊ देत नाही मी. तुला समजावून एकदा समजलं नाही म्हणून घरी आलोय. 10 लाख घ्यायचे, दुकानाच्या पेपरवर गपचूप सह्या करायच्या आणि ते दुकान आमच्या साहेबाच्या नावावर करायचं. समजलं का? तुझं तर नाही आता. हे अंजली, अगं काय हा प्रकार? ते कसले कागद, कसल्या साया, काय बोलतोय हा माणूस? काका, तुम्ही टेन्शन घ्याल म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं नाही. मी जेव्हा दुकानात गेले होते तेव्हा हा माणूस
अच्छा, म्हणजे आपली हक्काची जागा घशात घालतोय का बिल्डर? हो, आमचं दुकान विकाऊ नाही आणि माझी पुतणी दुकान विकणार नाही. नाही ए म्हाताऱ्या, मला धमकी देतो तू? जास्त बोललास ना तर इथं जित्ता गाडीन तुला. तुम्ही इथे बसा. पाणी घ्या, पाणी घ्या. श्रेष्ठा, कालच्या गडबडीत नीटचं बोलणं झालं नाही आपलं. प्राची ज्या गाडीमध्ये तुला दिसली ते नेमकं कोणत्या भागात? ते स्टेशनच्या जवळ MG रोड आहे ना तिथे. MG रोड? आई अहो, MG रोड तर इथेच आहे. हां, 10 मिनिटाच्या अंतरावर. म्हणजे प्राची आपल्या घरापासून इतक्या जवळ होती. अहो नाही, म्हणजे त्या रोडच्या पुढे 1-2 किलोमीटर गेल्यानंतर एक चौक येतो बघा, जिथे मेडिकल स्टोअर आहे 24/7. तिथे म्हणजे त्याच्या पुढचा जो रोड आहे ना तिथे मला ती गाडी दिसली. तिथे होय, पण खरंच खूप धाडशी काम केलंस तू. देवानंच तिथे जायची बुद्धी दिली असणार तुला. तिथे कुठल्या देवळात गेली होतीस ग तू? कुठला देव पावला? त्याचं दर्शन घ्यायला हवं ना. आम्ही सगळेच जाऊ दर्शन घ्यायला. देऊळ? कुठलं देऊळ? श्रेष्ठ, असं काय करता? तुम्हीच म्हणालात ना प्राचीसाठी प्रार्थना करायला तुम्ही देवळात गेला होता, ते विचारते. अच्छा, ते होय. हा, ते साधारण त्या एरिया जवळच आहे. त्या भागात आपण नेहमी जातो ना आई. तिथे देऊळ नाहीये. नवीन झालंय का कुठलं? नाही, नवीन नाहीये, ते जुनच आहे. एवढं इन्व्हेस्टिगेशन का करतायत हे? यासाठीच जेवायला बोलवलंय की काय? अच्छा, बरं कुठल्या देवाचं देऊळ आहे? गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं? माझ्या काकांवर हात उचलायची हिम्मत कशी झाली तुझी? त्यांना काही झालं ना तर मी तुला. अजून तरी त्याला काय झालं नाही. म्हाताऱ्याने जास्त शहाणपणा केला ना तर डायरेक्ट पोचवेन. ते पेपर घ्यायचे, गप गुमानाच्यावर साईन करायच्या आणि ऑफिसला घेऊन ये. नाहीतर पैसे आणि दुकान तर जाईलच, पण तू तुझ्या घरच्यांना पण कमावशील. कळलं का? श्रेष्ठ, त्या किडनॅपर्सना तुम्हीही बघितलं असेल. हो, म्हणजे ऍक्च्युली क्लिअरली नाही, पण हा बंटी का कॉल करतोय पुन्हा पुन्हा? एक मिनिट. हॅलो. हॅलो. अहो काय मॅडम, काम झालं तर आता फोन पण नाही उचलायचे का?
हो मी ते एवढं काम केलं तुमचं, ठरलेल्या पैशाचा शेवटचा हप्ता पण दिला नाही तुम्ही. कधी देणार आहे? एक तासाभरात या, मी तोपर्यंत घरी पोहोचेल. हा, काय झालं? कोणाचा फोन होता? किडनॅपर. किडनॅपर बद्दल विचारत होतात ना तुम्ही? तो विषय मगाशी झाला. आत्ता कोणाचा फोन होता असं विचारलं मी. हा, ते ह्याचा म्हणजे ती मैत्रीण आहे ना माझी, तिचा. मैत्रीण? ती येणार आहे भेटायला, म्हणून तिला तसं सांगितलं. ओके. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला एवढं सगळं सहन करावं लागलं. तुम्ही आज चला आणि आराम करा. उठा तुम्ही, आज नेते, आराम करा तुम्ही आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. का हात सोड त्याचा. अशोक, बाबा ना आत नाही. तुगं बोल काका, जाऊ द्या, तुम्ही जा, आराम करा. तू जीवावर उठलीस का आमच्या? अगं तो कोण, कुठला माणूस घरात येऊन यांच्यावर हात उचलला त्यांनी? झालं असतं तर उद्या तो काही करू शकेल. याची वाट बघणार आहेस तू? सारखं काय ग तुझं ते दुकान दुकान दुकान? चुलीत घाल तुझं ते दुकान. काकू गप्प बस. जन्माला आलीस तेव्हा जन्मदाता आई बापाला गिळलेस. सारखं म्हणत असतेस ना, माझ्या बाबांचं दुकान आहे, माझ्या बाबांचं दुकान आहे. तुझ्या काकांनी तुला बाबांसारखं नाही का सांभाळलं? त्यांच्या पुढे तुला दुकान मोठं आहे ते काही नाही. गुपचूप ह्या पेपरवर सह्या कर आणि त्यांना देऊन टाक. ते तर माझं मेलेलं तोंड बघशील. हा, काकू पण ना ग. चला मी निघते. छान होतं जेवण. अहो निघताय कुठे? थांबा. तुम्ही येणार म्हणून खास गुलाबजाम केलेत मी तुमच्यासाठी. ते खाल्ल्याशिवाय मी काय तुम्हाला जाऊ देणार नाही. हे घ्या. अहो खरंच नको, मला उशीर होतोय, जायला हवं. मी हात धुते आणि निघते. मी सोडतो तुम्हाला. नको, खरंच नको. मी जाईन ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हात या ना आतमध्ये. चला हात धुवायला. आता यावेळी हिला कुठली मैत्रीण भेटायला येणार आहे? ऑफिसमध्ये तर काहीच बोलली नाही श्रेष्ठ. हिला कौतुक करायला बोलवलं, पण ही आल्यापासून पूर्ण वेळ अस्वस्थ वाटत होती. कसल्या तरी विचारात होती. नक्की काय चाललं असेल हिच्या मनात? काव्या, हाय. अगं प्राचीला सोडवून आणण्यासाठी घरातले आणि लॉकर मधले दागिने आपण एकत्र केले होते. त्यातले लॉकर मधले दागिने आहेत ते बाजूला काढून ठेव. म्हणजे आता हे आणि मी बँकेत जाऊन ते दागिने ठेवून येतो. ठीक आहे. जरा लवकरच कर. आम्ही विशू बरोबर चाललो. तो ऑफिसला चाललाय ना, जाता जाता आम्हालाही बँकेत सोडून जाईल. हो, मी लगेच काढून देते. हेच सांगायला आले होते ग. तुझी कामं झाली आहेत का सगळी? हो आई, सगळी कामं झाली. मी तुम्हाला लगेच काढून देते. बर. ठीक आहे, मुकाट्यानं सही कर यावर. बघतेस का अशी? सह्या कर.
आत्ताच्या आत्ता त्या भालेरावला हे पेपर नेऊन द्यायचे झाले तेवढे तमाशे ना पुरे झालेत मला आता नवीन नाटक नकोय सही कर म्हटलं ना हे घे मुकाट्याने सही कर यावर बघतेस काय अशी सह्या कर आत्ताच्या आत्ता त्या भालेरावला हे पेपर नेऊन द्यायचे सही कर म्हटलं ना आई आपण दुकान तर विकून टाकू हे ठीक आहे पण दुकान विकल्यावर घर कसं चालणार अगं कसं म्हणजे ही आहे ना ही नोकरी करेल मग तिच्या पगारावर आपलं घर चालेल असंही आता ह्या दुकानाचे 10 लाख मिळणार आहेत की नाही आपल्याला ते गुंतवू आपण कुठेतरी त्याचं व्याज मिळेल ते वेगळं झालं की नाही सह्या शी ऐकणार नाहीस तू चल चल माझे हे थोडे पांढरे का पडले बाकीचे दागिने पण बघायला हवे बाकीचे दागिने तर नीट आहेत मग थोडेच का पांढरे पडलेत सगळेच दागिने सोन्याचे आहेत अरे बापरे 5वी शिट्टी आहे डाळ जास्त शिजेल गॅस बंद करायला हवा घेऊन ये जा आई बिझी आहे तोडे त्यांना प्रत्यक्षच आणून दाखव बरोबर नाही नाही भेटू आपण तोडे कुठे गेले हे आत्ताच इथे ठेवले होते हे थोडे शोधतेस ना अहो हे तोडे बघा ना पांढरे 1 मिनिट मला
काहीतरी सांगायचं. तिखट जाळ लवंगी मिरची. आता कशी शाण्यासारखी मान खाली घालून माझ्याकडे आलीस? तुझ्या काकाच्या कानाखाली आवाज काढून त्याला आडवा केला ना, तेव्हा तू सरळ झालीस. लाईट टिव करत होतीस. आता कसं आली ना आपण गुपचूप साईन केलेले पेपर घेऊन. अहो नाही, ही आपणहून सरळ आलेली नाहीये. मी आणलंय तिला, मी सह्या करायला लावले तिला यावर. पण साहेब एक विनंती आहे, हिचा राग तुम्ही आमच्यावर काढू नका. आणि तू काय तोंड बघत उभी आहेस? माफी माग त्यांची. अगं अशी काय पाहतेस? माफी माग म्हटलं ना. कोणाची माफी नाही मागायची अंजली. काय हे 1 ग्रॅमचे तोडे आहेत? हो. मी याआधीच बदलले होते. अहो मग माझे खरे सोन्याचे तोडे कुठे आहेत? ते मी गहाण ठेवले. त्याचे घट कापून वगैरे अप्रॉक्स 2,65,000 पर्यंत होतील. चालेल. आणि त्याच्या जागी हे 1 ग्रामचे तोडे ठेवले. असं का केलं तुम्ही? मला आईंना कोणालाच काहीच का सांगितलं नाही? काव्या, कुठल्या तोंडाने सांगणार मी? का? असं काय झालं होतं? बायकोचे तोडे विकावे लागले तुमचं कर्ज फेडण्यासाठी. एक दिवशी तुला मीटिंग मध्ये असा जॅकपॉट लागेल की तुझ्या बायकोला 2 तोड्याच्या ऐवजी तू 4 तोडे घालशील. 4 तोडे. आजी तुम्ही? ए म्हातारे, तू परत आली इथे तडमडायला. तुझी अर्धी लाकडं मसनात पोचली. आता जर इथं जास्त बोललीस ना तर राहिलेली लाकडे पण पोचवीन. या पोरीला बघ, शाण्यासारखी सही करून पेपर घेऊन आली. तू पण घेऊन ये. चल निघ. आणत नाही जा. तुझा बाप पण आणेल.
नीट बोलायचं त्यांच्याशी. तुझ्या आजीच्या वयाच्या आहेत त्या. तू आधी तुझं तोंड बंद कर. आणि मी काय म्हणाले तुला? माफी माग म्हटलं ना त्यांची. नाही, माफी मी नाही, हा मागे. आपल्या सगळ्यांची, आणि तेही आत्ताच्या आत्ता ताबडतोब. फ्रॉड? कसला फ्रॉड? मी फ्रॉड केला होता. अहो काय बोलताय तुम्ही? मी फ्रॉड केलाय असा आरोप होता. तुमच्यावर आरोप? म्हणजे तुम्ही नीट सांगा ना, मला काहीच कळत नाहीये. काव्या, कसं असतं ना, आपल्या यशावर, आपल्या प्रगतीवर जळणारी माणसं असतात आपल्या आजूबाजूला, आपल्याला कळत सुद्धा नाही. असाच एक माणूस माझ्या ऑफिसमध्ये आहे, माझा कलीग राकेश नावाचा कलीग आहे. आधीपासूनच माझ्यावर खार खाऊन, काय मी काय रिझन्स आहे, त्याचे रिझन्स असते. आणि माझं प्रमोशन जेव्हा झालं तेव्हा त्याची अजून चिडचिड झाली. आणि त्यांनी सगळं व्यवस्थित प्लॅन करून मला या प्रकरणात अडकवलं. अडकवलं म्हणजे? अहो काय बोलताय तुम्ही हे? हो, खरं सांगतोय. कंपनीच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये मी पैशांची अफरातफरी केली असा आरोप होता माझ्यावर. मी केलीच नाही. हो, मी केलीच नाहीये. ती राकेशनी केली, पण माझ्यावर तसा आळ घेतला गेला. कभी तुला माहितीये, मला इतकं टेन्शन होतं, मला खरंच काही सुचत नव्हतं ग काय करायचं. आणि तुला माहितीये काव्या, माझी नोकरी ही धोक्यात होती. माझी. खूप टेन्शन आलं होतं मला. आणि काव्या, आय एम सो सॉरी. मी या सगळ्या प्रकरणात मी तुझ्यावर चिडत होतो, तुला रागवत होतो. त्यासाठी मी मनापासून माफी मागतो तुझी. आय एम सॉरी. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला पैसे अकाउंट्समध्ये भरावे लागले, भाग होतं, गरजेचं होतं. आणि म्हणून मी हे. आपण तुमच्यावर जे काही आरोप लागले होते ते इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, पण मला माहिती आहे मी काहीही केलेलं नाही. निर्दोष आहे मी. आणि मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मी काही केलंच नाही. काव्या, काय म्हणालीस तू? माफी? आणि मी या तीनपाट लोकांची? अरे हट! ए बाई, तुझी पोरगी का डोक्यावर पडली का? माफी मी नाही, हा मागणार आपल्या सगळ्यांची, ते पण आत्ताच्या आत्ता. ताबडतोब. तुझा मेलेला बाप जरी खाली आला ना, तरी मला माफी मागायला नाही लावू शकत. भालेराव, बरोबर आहेत सगळे दागिने. हा काव्या, मगाशी काहीतरी तू म्हणत होतीस ना तोड्यांबद्दल? तोडे दाखवायचे, काय झालं?
आता हिने आदर्श सून बनवून सगळं सांगून टाकलं की मी संपलो. काव्या, हं? अगं मी तुझ्याशी बोलतेय, त्याच्याकडे काय बघतेस तू? हो म्हणजे तोडे दाखवायचे होते असं म्हणाले मी, कारण ते दाखवून ते सुद्धा लॉकरमध्ये ठेवायचे आहेत का असं विचारायचं होतं मला. असं होय. हो मी असं म्हणाले होते, पण आता ओळीने सगळे सण आलेत ना, म्हणजे नवरात्र, गणपती, दसरा, दिवाळी हे सगळं झालं ना की मग आपण लॉकरमध्ये ठेवू. तोपर्यंत राहू दे तिथेच. काय रे, तू येतोस ना आम्हाला सोडायला? कुठे? अरे बँकेत. हो हो हो. आणि तू असा का उभा आहेस हात बांधून? असंच. काहीतरी लपवतोस काय माझ्यापासून? काय लपवतोय मी? काहीच नाही लपवते. अगं मी असंच हात बांधून उभा आहे, लपवत काही नाही. काय आहे बघू, हात पुढे कर. हात दाखव. मीनाक्षी, आई बाबा, आले. इथे येऊन लोकांना धमके देणं एवढा माझा आला करी तुझ्यात? चल लॉकअप मध्ये, तुझा सगळा ना माझच उतरवतो. अहो साहेब, मी काय केलं साहेब? मला काय पकडताय? अच्छा, काय नाही केलंयस? अंजली मॅडमला त्रास दिलायस, अंजली मॅडमच्या घरच्यांना छळलायस, त्यांना मारलायस, त्याचं काय? त्यांनी तुझी तक्रार केली आहे आणि ही तक्रार ना कमिशनर मॅडम समोर गेली आहे, समजला? हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी अंजली दिवेकर बोलते. कमिशनर मॅडम म्हणाल्या होत्या की काही प्रॉब्लेम झाला तर नक्की कळवा. इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. एका बिल्डरचा गुंड इथल्या दुकानदारांना धमक्या देतोय. साहेब, तो माणूस ना इन्स्पेक्टर साहेबांना मीच फोन करून सांगितलं होतं आणि इथे येऊन त्यांनी तुझ्या तोंडून ऐकलं. तर सोडवे, पण आता गप्प राहायचं आणि माझं नाव कुठेही येता कामा नये, कळलं? हो सर, नाही घेत. पण ते पोरीचं काय करायचं पुढे? ती अशी सहज ऐकणारी पोरगी नाहीये, काहीतरी वेगळं करावं लागेल. बघतो.
ए झाले का गप्पा? हा आता उरलेल्या गप्पांना आपण पोलीस स्टेशन मध्ये मारू. हा